भी गॉगल पहन के आए भाई, अपना वाला। तू भी तेरा वाला पहन ले, तेरा गॉगल। ये है मुस्कान, पता है इनको। ये है अरविंद, पता है इनको। ये है मनीष, पता है सबको। मित्रांनो ही ब्राईड आहे आणि त्यांचे फ्रेंड्स आहे बघा तुम्ही. मला सगळ्यांनी हाय करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या एक्सप्लोर विथ अखिलेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे लग्नाचा दिवस. आम्ही एकदम मस्त रेडी होऊन गेलेलो आहे. आणि हे बघा, सुहास आहे, मनीष आहे, अरविंद एकदम साऊथवाला लुक आहे. आणि आता आम्ही तुम्हाला बाहेरचं डेकोरेशन दाखवतो. एकदम मस्त सजवलेलं आहे मंडप. आणि थोड्या वेळाने आता डायरेक्ट लग्नाच्या विधी वगैरे चालू होणार आहे. चला तर मग मी ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पण सर्व आपल्या पूजाचं लग्न दाखवतो. चला मग. वाई आहे बघा, मस्त एकदम सजवलेला आहे आपला मंडप. इथे आहे लग्न. हे बघा, इथं रांगोळी काढते बघा, मस्त. काका आवाज देत आहेत. काका बसले तिथे, आले. सप्तपदीची रांगोळी आहे. तर हे बघा, मस्तपैकी आम्ही रेडी होऊन चहा वगैरे घ्यायला चाललो आहे. एक तर मनीष आणि सुहास. एकदम भारी चहा पियायचा. सकाळचे 8 वाजलेले आहेत. हे राम सीता बँकेट हॉल आणि लॉन्च, नाशिकमधलं. मस्त खूप मोठी पार्किंग वगैरे आहे आणि आतमध्ये लग्न आहे. आम्ही बाहेर आलो होतो बघत बघत, पण काहीच नाही इकडे ओपन. सर्व स्टॉल्स बंद आहेत. आता आम्ही परत आतमध्ये जातो हॉलमध्ये. इकडे जोडप्याचा मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. गुड मॉर्निंग. कसं आहे? कुठे होता तुम्ही? घरी. हे देखो बाय, अरविंद, सुहास, मनीष आणि इकडं आमचे कपल. कसं वाटतंय? मजा येते? हे बघा मित्रांनो, ही ब्राईड आहे आणि त्यांचे फ्रेंड्स आहे बघा तुम्ही. हॅलो, चला सगळ्यांनी हाय करा. आणि इकडे ग्रूम बघा, इकडे वेगळं डिस्कस चालू आहे. इकडे वेगळंच डिस्कस चालू आहे यांचं. दादा मोबाईल कितीला दिला? कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. माझ्या ब्लॉगमध्ये मी कधीतरी आम्ही मस्तपैकी लॉनमध्ये उभे आहोत. इकडे मुस्कान आले आता मस्तपैकी ड्रेसिंग मारून फोटो काढतायत. अरविंद तिचे फोटो काढताय आणि सुहास इकडे मनीषचे फोटो काढतोय. आता भाईचं लग्न आहे, फोटो द्यायचे आहेत बायोडाटाला लावून. हम भी गॉगल पहन के आए भाई, अपना वाला. तू भी तेरा वाला पहन ले, तेरा गॉगल. सुहास पता है इनको. ये है मुस्कान, पता है इनको. ये है अरविंद, पता है इनको.
ये है मनीष, पता है सबको. तुम्हाला लग्नाच्या जेवणाची तयारी दाखवतो. हे बघा इकडे दुपारच्या जेवणासाठी बनवलेलं आहे टेबल्स. मस्त सजावट आहे. नाश्ता आहे आता आणि हे सर्व एक नंबर. खूप मोठा हॉल आहे आणि आम्ही त्याच्या मगाशी तिकडे त्या साईडला फोटो काढत होतो. बाहेरच्या साईडला ते बघा त्या बाजूला फोटो काढतात. पूजा आणि रुद्र इथे आहेत, त्यांचं फोटोशूट चालू आहे बघा. वाव, एक नंबर यार. हे वातावरण असंच राहिलं तर बरं होईल. पाऊस नको सध्या, चिखल चिखल होईल. शांति प्रयश्च मे कुंकमं कामिकारे पूजा पुष्पं समर्पयामि. मनोकामना सकल संपूर्ण अन्नपूर्णा अन्नपूर्णे सदा पूर्णे सदा मम. आतापर्यंत अन्न देत आली आहेस त्यामुळे ओम महावकरुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा सुमंगल सुलग्न सावधान. मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं ग्रामो जनसंस्थितो गणपति भूया सदा मंगलं सुलग्न सुमुहूर्त सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयुर्महेन्द्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जनये समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभलग्न सुमुहूर्त सावधान. अतिनिकट समय वाजंत्री सावचित्त सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदैव ताराफलं चन्द्रफलं तदैव विद्याफलं दैवफलं तदैव. लक्ष्मीपते श्री मनसास्पर विठाला सगळे वसुंधर झाले. थोडं पुढे पवित्रो पवित्रो सर्वास्मृत पुंडलीकाक्षं सभाय्याभयसुखे आत्मनं शुचि सुचिरभवन्तः भवन्तु वधूवर्यो शुभं भवत सावधान. आता तुमची बहीण दादा एक हात लाव ना. दोऱ्याला हात लाव ना. नाही असे पण चुलत बहीण नव्हता. रुद्र दादा, ओ रुद्र दादा, रुद्र दादा, ठीक आहे बहीण आत्या म्हणा. रुद्र दादा दोरा 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 हातात दोरा हो त्यांच्याकडे त्या इकडे एका याच्यात हळद घालायची, एका याच्यात कुंकू भरायचं मंगळसूत्राच्या वाटीमध्ये. नीट बसून घ्या. बघा
घालायचं असेल त्याच्यामध्येच आपण करूया. दादा तुम्ही म्हणा म्हणा मम नूतन विवाह अंगभूतम ऐकताय ना? मम हितो म्हणायचं कंठे बंधितो. आता घ्या तुम्हाला काय बोल द्यायची घ्या. या वरती थोडं पुढे हात घे, थोडं पुढे हात या वरती बघ. काही जोड बरं म्हणायचं नूतन विवाह अंगभूतम मांगल्य तंतु अहम बंधितो कंठे बंधितो. सगळ्यां साक्षी सगळे आई वडील तुमचे काका मामा सगळ्यांच्या साक्षी तुम्ही हे मंगळसूत्र घालताय. साथी जन्म त्यांना तुम्ही एकमेकांना साथ देताय. घाला आपण काही जोडवे घालून दे. हो विरोधी म्हणतात त्याला जोडवी आणि विरोधी. रूपम देही यशो देही दिशो जही. ते दाही दिशेने माझा जय जयकार होऊ दे. काही दिसलं तू माझा सांभाळ करणार आहेस असा त्याचा अर्थ. आदित्या वसो रुद्रा प्रियति छंद मंगला विश्वे देवा लोकद्महे पुण्यम कुंकमं कामिका द्रव्यम कामिने कामसंभवम कुंकमे नाचतदैव मतशांति. श्रीमन्महागणाधिपतये नमः. उपविन्द महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशममृतभाषणं वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. श्री नमस्कार करा. नमस्करोमि श्रीमन्महागणाधिपतये नमः. वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. आता डोळ्याला पाणी लावायचं आहे दोघांनी. हा पवित्र पवित्र सर्वायस्मय पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुचे आत्मनं शुची शुचिर भवन्तः कुर्वन्तु. तुम्ही हातात पाणी घ्या 2 पळ्या. उजव्या हातात पाणी घ्या. तुम्ही थोडा त्यांना हात लावा. पुण्यम पुण्यहाम दीर्घमायु अश्विती ब्रुवन्तः ब्रुवन्तु. म्हणायचं मम आत्मनः श्रुती श्रुती पुराणोक्त. हे मुलीने बरं का श्रुती स्मृती श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम नूतन विवाह अंगभूतम नवग्रह सह श्री गणेश गौरी रिद्धी सिद्धी सह पुण्य वाचन पूजन अहम करिष्ये. आणि सोडून द्या. पुण्यम पुण्याहम दीर्घमायु अश्विती इदं नमो सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. विष्णु विष्णु तथा वारो सर्व विष्णु महाविष्णु प्रियतां नमो नमः. इदं अग्नी नमो. आता तुम्ही त्यांचा उजवा कान पिळायचा आहे दादा आणि सांगायचं आहे. आता असं करायचं आहे. पहिल्यांदा उजव्या पायाचा अंक सरकून मग उजव्या पायाच्या अंकाने पहिले सुरुवात. हो आता पाय दोनच पुढे जायचं आहे. प्रथम पदे पदाहा ओम आदित्या वसो रुद्रा प्रियति छंद मंगलाहा. धरला उजव्या अंगठ्याने. ओम एकमीशे विष्णु स्वाहा. एकपदी भवसा. थांबा घाई करू नका. ओम भवतु भवता. की पहिल्या पावलाने तू माझ्याशी एकनिष्ठ राहून अन्न समृद्धीसाठी तू मला सहकार्य करणार आहेस. आता द्वितीय पदे पदाहा. दुसऱ्या पदासाठी पुढे सरका. ओम ते ऊर्जे विष्णुस्तवाहा. ही ऊर्जे द्विपदी भवसा माममृता भवाहा. याचा अर्थ असा की दुसऱ्या पावलाने तू मला शक्ती दे. मी तुला सुख आणि दुःखामध्ये बळ देईन. दुसरी सुपारी सर्वा. तिसऱ्या पदासाठी तयार राहा. पदे पदाहा वसो रुद्र विश्वे देवः लोकद्मानो हवामहे. सुपारी लोटल्यानंतर लगेच फेकायचे फुलं. लक्ष पाहिजे त्यांचं त्याच्याकडे. चतुर्थपदे पदाः ओम चत्वारि मायो
वर म्हणतो की माया भवन म्हणजे चतुष्पदी भवसा मामंत्रणा भव हा म्हणजे विष्णूच्या साक्षीने तू मला पुत्र दे पौत्री दे म्हणजेच माझा वंश तू वाढव. चौथा पायऱ्याने तू माझ्या घरात सुख समाधान नांदू दे. आता पंचम पदे म्हणजे पाचव्या सुपदे जवळ या तुम्ही. पंचम पदे पदा फुलं टाका. माझ्या मूळ वळणासाठी तू मला पंचम पदेमध्ये मदत करणार आहे. षष्टम पदे षष्टपदे ओम षष्ट भ्रुवो विष्णुभ्यो मृतोभ्यो षष्टपदी भवसा मानमृता भवाः. विष्णुस्तवा पुत्रांनी विद्यस्तः याचा अर्थ असा की 6व्या पावलाने सर्व ऋतूमध्ये म्हणजे आयुष्यभर तू माझ्या आरोग्याची व आनंदाची काळजी घे. षष्टम पदे पदाः. चला वरती बेका षष्टंपदे पदाः. भाव षष्टंपदे पदाः. तर 7व्या पावलावर मुलाने खाली बसवायचं आहे वरांनी आणि तिचा उजवा अंगठा घेऊन तो अंगठ्याने ढकलायचे. तुम्ही खाली बसा 7व्या पदाला. षष्टंपदे षष्टपदे पदाः. आता 7व्या पदाला खाली बसा. आता सप्तपदे भवा म्हणजे 7व्या पदासाठी तुम्ही त्या खाली बसा. तिचा उजवा अंगठा तुमच्या उजव्या हाताने धरा आणि ढकला. सप्तपदे भवाः. ओम सुमंगली इरुवधूरिमा समेत पश्य सौभाग्यमस्ये दत्त्वा गौराप्त विपरात. याचा अर्थ असा की आता तुम्ही 7 पावलं एकत्र चाललात म्हणून पती पत्नी आणि जीवलग मित्र सुद्धा झालेले आहात. फुलं संपवू नका. उजव्या हाताने उजव्या अंगठ्याने चला हातात हात घ्या. चला फुलं घ्या. फुलं फेका. एका जे उरलेले पेका एकमेकांकडे बघा. वरती करा पेका थोडेसे.